नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस राहुल सांगळे. आज आपण अनकुटे गावामध्ये आलेलो आहे. इथं उमेश भाऊंना आपण ट्रीटमेंट दिलेली होती. पूर्ण शेड्यूलनुसार त्यांनी हा प्लॉट काढलेला आहे. तर प्रत्यक्ष उमेश दादांकडून आपण जाणून घेऊयात की त्यांनी व्हॅलाग्रोचे जे सोल्युशन वापरले त्याचा त्यांना काय बदल जाणवला. तर त्यांची सर्वप्रथम आपण त्यांची ओळख करून घेऊयात. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव आपलं पूर्ण? उमेश रावसाहेब गायकवाड, राहणार अनकुटे. दादा काय काय वापरलं तुम्ही या प्लॉटसाठी? आपलं याला मी पहिल्यांदा MC एक्स्ट्रा 10-54 हा आणि MC एक्स्ट्राचा 10-54चा डबल हात घेतला. रिपीट मध्ये हात काढला होता repeat मध्ये आपण. हात किती दिवसाचा असताना? आणि ते माझ्या मते 30 दिवस आणि 30 ते माझ्या मते 35 45 दिवस. हा, अशा दोन 35 टप्प्यात आपण हात दिवस. काढले होते. आणि या प्लॉटचं काय सांगाल तुम्ही? किती पाण्यात होता, किती पाणी प्लॉट राहिलेलं म्हणजे होतं याच्यात? पाण्यात म्हणजे ना प्लॉट पुरा म्हणजे उपळूनच गेलं तर हा हा हा. आणि पूर्ण खडकाळ जमीन आहे खडकाळ तुमची. जमीन, लगेच खाली जागी जर जागी थोडंसं नाही नाही जागी पाहिलं- जागी खडक उघडा दिसतो डायरेक्ट. बरोबर. आणि पाणी पण पूर्ण तुंबलेलं आणि शिवाय शेवाळ पण आलेला होता इथं. शेवळ आलेलं होतं. आणि त्या कालावधीत आपण फर्टिगेशन थ्रू म्हणजे पाटपाण्यानं आपण 0 पाटपाण्यानं 37 आणि युवा आणि आणि KMS तिघांची जोडी आपण ड्रिपनं सोडली, पाटपाण्यानं पाटपाण्यानं सोडलं. दिलती. त्याचा काय बदल जाणवला तुम्हाला? त्याचा इतका फरक पडला का म्हणजे कांद्याला साईज आणि कलर कलर, पण चांगला वजन आणि चकाकी तिन्ही गोष्टी चकाकी. वाढल्या. आणि आजच्या घडीला आज कांदा नाही त्यांनी सरसकट या रानात काढलेला म्हणजे ना या रानात ऑलरेडी कलर कमीच येतो. कमी आहे. अच्छा अच्छा. पण तुमचा आपण पूर्वीचा अनुभव हा. असा. कलर कमीच येतो या रानामध्ये. हा. आणि या रानात कांदेवर आल्यामुळे कलर कमी होतो. बरोबर. पण यावेळेस आपण ही 37 युवा हा. आणि KMS. KMS वापरल्यामुळे कलर बी आणि फरक पडलाय कांद्याला. खूप चांगला फरक हो, पडला. आणि इतर शेतकरी बंधू कसं राहता बघा, प्रत्येक जण म्हणतो की पाटपाण्यानं कसं खत सोडू, सोडता येईल नाही येईल, व्यवस्थित जाईल न जाईल. तुम्ही कसं सोडलं होतं इतर शेतकऱ्यांना सांगाल का? हो, आम्ही पाटपाण्यानं म्हणजे हे बा टाकी 200 लिटर टाकी केली. हा. त्यानुसार आपलं किती टाइमात भरणं होतं हो. त्यानुसार आम्ही कॉक फिरून बरोबर. कॉक सिस्टीम केली आणि त्यानुसार पाणी सोडलं आम्ही. किती MM चा कॉक होता आपला? आपलं तो छोटा ड्रिपचा कॉक होता. 16 MM चा हा, होता. 16 म्हणजे MM. 16 MM चा कॉक तुम्ही एकदम असं 25% हा, सोडलेला 25% होता. सोडला. किती वेळात तुमचं क्षेत्र भरून झालंय? आमचं क्षेत्र हे 5 घंटे भरायला लागले. 5 घंट्यात ती टाकी एकच टाकी सोडली आपण. हो, एक टाकी 5 घंट्यापर्यंत पुरल अशीच तुम्ही हो, कॉक अशा पद्धतीने कॉक फिरवला. आणि त्या अनुषंगानं खालून खतं गेल्यानंतर झाडाला उचल चांगली भेटली. पूर्ण प्लॉट शेवालेला असताना देखील अशा पद्धतीने क्वालिटी कांदा आहे बघा. आता सध्याच्या घडीला काढलेला आहे हा कांदा. आणि बाकी पण तुम्ही पाहू शकता बॅकग्राऊंडला सगळा कांदा असा आपण असा काढून ठेवलेला आहे सध्याच्या घडीला. एकंदरीत तुम्ही समाधानी आहात? हो, समाधानी म्हणजे जेव्हा तुम्ही आलते ना, तुम्हाला म्हणलं आपण नवनाथ आपण आलो तेव्हा म्हणलं याला आता काय करावं, याला म्हणजे येणारच नाही असं वाटत होतं. गेलेला प्लॉट हा. थोडक्यात तुमच्या दृष्टीने गेलेलं म्हणजे विषय सोडून दिलता म्हणलं उपळला. आता मागच्या वेळेस बी असंच झालं मला. बरोबर. फक्त 6 क्विंटल कांदे निघले मागच्या वेळेस. हा. आता काय आज अपेक्षित कमीत आहे? कमी- किती कांदा? नाही आज कमीत कमी 5 ट्रॅक्टर इकडे माल निघणार. 100%. म्हणजे खात्रीशीर तुम्हाला हो. रिझल्ट चांगले आले. आणि MC size- 154 चा बी तेवढाच हो, रिझल्ट आला. result. आणि पाटपाण्याचे आपण हम्म. खतं सोडले विवा किंवा मास्टर 037 आणि वेलेग्रो कंपनीचे KMS KMS. ते खालून सोडलं. त्याचं हो. पण चांगला चांगला रिपोर्ट रिझल्ट आला. एकंदरीत इतर शेतकरी बंधूंना काय सांगाल तुम्ही? नाही, पाटपाणी आणि 37 आणि युवा आणि KMS सोडलंच गेलं पाहिजे. छान रिपोर्ट हो, येतोय. छान आणि रिपोर्ट. सोडायला पण बरं आहे ते. सोडायला बी बरं आहे. आणि आपण असं पाणी भरतोच. बरोबर. फक्त काय टाकीत कालवायचं, हो. कॉक फिरून द्यायचंय फक्त. तेच अंदाज काढायचा किती वेळात हा, आपलं किती पाणी वेळात भरून आपलं होतंय. भरणं होतं. त्या पद्धतीने आपल्याला कॉक करायचंय. चालेल. धन्यवाद. धन्यवाद.